Yeah. आज आमची 30th death anniversary of late Rajiv Gandhi आणि नित्यानंद काँग्रेस होता समजा बरोबर आमचं मिनिस्टर आणि पार्टीचा आपलो अध्यक्ष आणि प्रेझेंट एम एल ए ऑफ नावेली बाब प्रेसिडेंट बाब पाले आमचो एक्स युनियन मिनिस्टर आमच्या कोऑर्डिनेशन कमिटी चेअरमॅन बाब रामकांत कलप जनरल सेक्रेटरी सतीश नाईक Secretary Everson Wallis and also freedom fighter Bob Vidas Dab Desai and senior congressman. आता आमच्या दोन उतरांवर मगन कलर राजीव गांधीचे दोन उतरां उलयतलो. राजीव गांधीच्या स्मृतीस हांव पयलो आदरांजली वाहता. ह्या सहस्त्रकाचो मनीस मॅन ऑफ द मिलेनियम अशे राजीव गांधीचे चित्र आमच्या दोळ्यासमोर उबें रावता. अवघ्या काही वर्षात राजीव गांधीन जे यश संपादन केले आणि या देशाक जी दिशा दाखयली तशा प्रकारचे कार्य महात्मा गांधी, नेहरू, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीच्या उपरांत तोच करून पावलो. या देशाची परंपरा जरी मोठी जाल्ली तरी या परंपरेन काही वाईट प्रवृत्ती आसा. आमच्या मध्ये मनशा भितर भेद करप, कोण व्हडलो कोण ल्हान अशा प्रकारचो विभागणी लोकांची करप आणि द्वेष सगळ्यांच्या मदीं फैलावप अश्यो काही प्रवृत्ती आसात. त्या प्रवृत्तीक जर खरें उतर कोणी दिलें तर राजीव गांधींनी या देशाची उदरगत जावची ह्या संदर्भात ताणें जे सखोल चिंतन केलें भितरल्यान सुरवातीकच ताणें सांगलें की ह्या देशाची विकास जातलो, देशाची उदरगत जातली तर भ्रष्टाचार हो आमकां निपटून काडूंक जाय. मुंबयच्या काँग्रेसच्या सभेन स्पष्ट शब्दांत सांगणारो तो पयलो नेतो की रुपयातले 15 पैसे खऱ्या अर्थान खर्च जातात आणि बाकीचे कोणाच्या खिशांतले वतात. ह्या प्रवृत्तीचेर तोड काडपाक जाय म्हणतो. आज जगान जी तंत्रज्ञान क्रांती जाल्या ती क्रांती भारतान जावची यासाठी टेक्नॉलॉजी मिशन ताणें स्थापन केलें आणि हे मिशन मोड काम आम्ही करूंक जाय अशें सगळ्या क्षेत्रासाठी ताणें वेगवेगळ्यो समित्यो स्थापन केल्यो आणि देशाची आजची जी आमकां प्रगती दिसता या प्रगतीची बुनयाद ताणें घातली. त्या बुनयादीवरून पुढे रस्ते जाले, महामार्ग जाले. हे महामार्ग फक्त 4 पदरी आणि 6 पदरी रस्ते ह्या प्रकारचे जावं मानिना तर इंटरनेटच्या माध्यमांतल्यान, कम्प्युटरच्या माध्यमांतल्यान जी क्रांती जाली त्या क्रांतीची विचारात आसा. तर अशा ह्या सहस्त्रकाचो मनीस जसो उल्लेख हांवें जो केलो मॅन ऑफ द मिलेनियम त्या मनशाचें व्हडपण जितले आमी मानिन तितले थोडे. आज तांच्या त्या स्मृतीक अभिवादन करीत आसतना म्हाका तांचे खूब मोठे गुण उगडस जाता आणि त्या मार्गावरून फुडें चलपाचो निश्चय, डिटर्मिनेशन हे आमी सगळ्यांनी करचे अशी हांव अपेक्षा व्यक्त करता. आणि आमकां एक्स मिनिस्टर आणि आमचो एम एल ए बाब प्रेसिडेंट पालेलो दोन उतरां राजीव गांधीचे सांगतले. आमचे कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष बाब रमाकांत कालप, आमचे जनरल सेक्रेटरी बाब विजय पै, आमचे दुसरे जनरल सेक्रेटरी बाब यतीश नाईक,
आमचो फ्रीडम फायटर बाब दाद बाब वालिश मोगालिस्तान आनी मनेस्टर मेंबर्स ऑफ द प्रेस आपले प्रधानमंत्री स्वर्गेस राजीव गांधीचो आज मार्टिडम डे आनी आख्या देशांत आमी नॅशनल एंटी टेररिझम डे म्हणून ऑब्जर्व करतात म्हाका आनीक राजीव गांधी मध्ये एक लागशिल्ल्यान गोट संभव आशिल्लो तांच्या लिडरशिपाक काम करपाक कार्य करपाक म्हाका संदी मेळ्ळी म्हाका खूब गौरव दिसता गोंयचे ट्वीन एस्पिरेशन्स गोंयकारांची दोन स्वप्नां आसलीं गोंयची भास गोंयची राजभास करपाक गोंयकारांक घटकराज मेळून दिवपाक म्हाका सांगून दिसता तांच्या लिडरशिपाक ही गोंयची ट्वीन एस्पिरेशन्स फुलफील जाली स्वर्गेस राजीव गांधी तरुण आशिल्ले ही वॉज यंग ही वॉज इनोवेटिव्ह ही वॉज अ विजनरी ही एम्पावर्ड अ नेशन तशें सांगलां ही ब्रॉट वेरियस अमेंडमेंट्स टू द कॉन्स्टिट्यूशन पंचायती राज नगरपालिका राज 33% reservation for women. He not only empowered a nation, he empowered the women, empowered the youth. He lowered the age of the youth for voting so that they could participate in the national development. Whatever steps he has taken, today his dream of making India as the foremost nation in the world has been fulfilled. आयज जेन्ना आमी तांचो याद करतात म्हाका याद आहा he had absolute majority. He had more than 414 members of parliament elected in his government. But we salute him for his simplicity, for his honesty, for his inclusiveness. That आज जे arrogance आमी दिश्टी पडटा हे arrogance ह्या टायमार नाशिल्लें. So he stands as a shining example for the youth, shining example for the nation. And देखून आज आमी थारायलां की when he gave up his life for the unity, for the integrity and for the peace of the country, we want to give back in a small way. हांव म्हज्या मतदारसंघांत आशिल्लो हावसिंग बोर्ड जंय आमी सॅनिटायझर्स मास्क वांटनात सगळ्या मतदारसंघांत आज हें काम करपाचें आहा. This is a token of our love and appreciation for this great personality, the greatest Prime Minister India has produced. Today we bow our heads with reverence and we salute you and salute whatever you have done for this country.